हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण आणखी एका डिफिकल्ट वाटणाऱ्या टॉपिकला 5 ते 10 सेकंदामध्ये फक्त सोडवणार आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहे आणि मग आपण नेहमीप्रमाणे PYQ करणार आहोत. चला तर मग बघू 5 सेकंदामध्ये हा डिफिकल्ट टॉपिक आपण कसं सॉल्व करायचा आहे. टॉपिकचं नाव सिम्पल आहे, सेंटेन्स. आता बेस ऑन स्ट्रक्चरनुसार सेंटेन्सचे 3 पार्ट्स आहेत. एक आहे सिम्पल सेंटेन्स, दुसरं आहे कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आत्तापर्यंतच्या बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन येतो, कन्वर्ट करण्यासाठी येतो आणि समटाईम्स आयडेंटिफाय करायला पण येतं की हे गिवन सेंटेन्स हे कुठलं सेंटेन्स आहे, कुठल्या टाईपचं सेंटेन्स आहे, सिम्पल आहे, कंपाऊंड आहे की कॉम्प्लेक्स आहे. आता पहिले तर सुरुवातीला आपण हे कन्सेप्च्युअली अंडरस्टँड करून घेऊ की सिम्पल सेंटेन्स कसं ओळखायचं, कंपाऊंड सेंटेन्स कसं असतं आणि कॉम्प्लेक्स काय आहे. ओके, तर बघा सिम्पलमध्ये सिम्पल दिलेले तुम्हाला एक सब्जेक्ट असेल आणि एक वर्ब असेल तर त्याला आपण सिम्पल सेंटेन्स म्हणतो. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे काय, तर ती म्हणजे इन्फिनिटिव्ह फ्रेज आणि पार्टिसिपल फ्रेज. आता हे दोन काय गोष्टी आहे बघूया. इन्फिनिटिव्ह आपल्याला ऑलरेडी एक ग्रामरमध्ये टॉपिक आहे तो आपण बघितलेला आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं की टू नंतर आलेलं वर्ब असतं. समजा एखाद्या सेंटेन्समध्ये तुम्हाला हा इन्फिनिटिव्ह फ्रेज जर दिसत असेल, याचा अर्थ हे सेंटेन्स कोणाचं असेल तर सिम्पल सेंटेन्स असेल. ओके, जर इन्फिनिटिव्ह फ्रेज असेल तर आपण याला सिम्पल सेंटेन्स म्हणू शकतो. अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे काय, पार्टिसिपल. ओके, अजून एक गोष्ट काय सांगितलं, इन्फिनिटिव्ह झालं, आता काय पार्टिसिपल फ्रेज आहे. आता पार्टिसिपल फ्रेज म्हणजे काय असतं, पार्टिसिपल तुम्हाला ऑलरेडी आपण पार्टिसिपलचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी या ग्रुपवर टाकलेला आहे, या चॅनलवरती टाकलेला आहे. पार्टिसिपल म्हणजे वर्बचा ING फॉर्म असतं. आता हॅविंग फिनिश द वर्क ही वेंट होम, याच्यामध्ये हॅविंग दिसते आणि आपल्याला माहिती आहे वर्बला जर ING लागला असेल तर त्याला आपण पार्टिसिपल म्हणतो. म्हणजे जर का पार्टिसिपल असेल तर आपण समजून जायचं की ते सेंटेन्स कोणाचं असेल, सिम्पल सेंटेन्सचं असेल. ओके, सिम्पल सेंटेन्स ओळखण्यासाठी 2 गोष्टी आपण बघितल्या. एक तर त्याच्यामध्ये फक्त एक सब्जेक्ट आणि वर्ब असतं, दुसरं अजून 2 गोष्टी इम्पॉर्टंट ज्या नवीन आपण स्टडी केल्या त्या म्हणजे काय, इन्फिनिटिव्ह फ्रेज असेल आणि पार्टिसिपल फ्रेज असेल तर समजून जायचं हे 2 सेंटेन्स सिम्पल सेंटेन्सचे असतील. ओके, नाव नेक्स्ट आता बघूया आपण कंपाऊंड सेंटेन्स कोणाला म्हणायचं. त्याच्यासाठी एक सिम्पल टेक्निक्स आहे. एक सिम्पल टेक्निक तुम्हाला सांगतो, ती म्हणजे फॅन बॉईज. आता फॅन Fवरनं लक्षात ठेवायचं फॉर, Aवरनं लक्षात ठेवायचं अँड, Nवरनं नॉर किंवा नॉट, Bवरनं लक्षात ठेवायचं बट, Oवरनं लक्षात ठेवायचं ऑर, Y पासून यट, S पासून सो किंवा स्टील. आता हे सगळे जे वर्ड्स आहेत ना, हे याला आपण कॉर्डिनेटिंग कंजंक्शन पण म्हणतो. म्हणजे 2 सेंटेन्स जर जोडायचे असेल तर आपण यांना यूज करतो, याला आपण कॉर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा आपण हे यूज केल्यानंतर जे सेंटेन्स बनतं त्याला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो. किंवा तुम्हाला जर कंपाऊंड सेंटेन्स ओळखायचं असेल तर तुम्हाला हे शब्द त्याच्यामध्ये शोधायचे जर असतील तर ते सेंटेन्स कुठले असेल, कंपाऊंड सेंटेन्स असेल. आता ना इथं एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे अँड. प्रत्येक सेंटेन्समध्ये यूज केलेला अँड हा कंपाऊंड सेंटेन्सच असेल असं नाही. आता काय हे आपण याच्यामधला काय डिफरन्स आहे, इवन सिम्पल सेंटेन्समध्ये पण अँड असतो. आता दोघांमधला डिफरन्स आपण समजून घेऊया. दोघांमधला डिफरन्स काय आहे बघा. समजा अँड जो आहे ना, समजा हा 2 वर्ब्सला जॉईन करत असेल पण त्यांचा सब्जेक्ट जर सेम असेल, 2 वर्बला जॉईन करतोय पण सब्जेक्ट सेम असेल तर तो सेंटेन्स कुठला असेल, सिम्पल सेंटेन्स असेल. फॉर एक्झाम्पल इथे बघा, ही एट लंच अँड ड्रँक कॉफी. आता अँड दिसतोय म्हणजे लगेच हा कंपाऊंड सेंटेन्स होत नाही. तर इथे लंच आणि ड्रँक या 2 वर्ब्सला इथे एट आणि ड्रँक या 2 वर्बला जोडण्यासाठी अँड वापरला आहे, बरोबर. आता ह्या एटला सब्जेक्ट आहे पण ह्या ड्रँकला सब्जेक्ट नाही आहे, म्हणजे या दोघांचा सब्जेक्ट एकच आहे, तो म्हणजे ही. आणि म्हणून हे सेंटेन्स सिम्पल सेंटेन्सचं आहे, कंपाऊंड सेंटेन्सचं नाही. कळलं तुम्हाला. इथं एकच सब्जेक्ट आहे दोन्ही वर्बसाठी म्हणून हा सिम्पल सेंटेन्स आहे. इथे बघा, अँड जॉईन 2 क्लॉजेस विथ इट्स ओन सब्जेक्ट. आता ही एट लंच अँड शी ड्रँक कॉफी. आता ह्या ड्रँकला सब्जेक्ट आहे शी
आणि ह्या 8ला पण सब्जेक्ट आहे ही, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे सब्जेक्ट आहे. आणि आपल्याला ऑलरेडी आपण क्लॉजेस हा टॉपिक स्टडी केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे क्लॉजेस म्हणजे एक सब्जेक्ट आणि एक वर्ब. म्हणजे हा एक क्लॉज आणि हा एक क्लॉज, या दोन क्लॉजला जोडण्यासाठी इथं अँड वापरला आहे. आणि ज्यावेळेस दोन क्लॉजला जोडण्यासाठी आपण अँड वापरतो त्यावेळेस ते सेंटेन्स कुठलं असतं, कंपाऊंड सेंटेन्सचं. कळते दोघांचा डिफरन्स तुम्हाला? सिम्पल आहे डिफरन्स. अँड प्रत्येक अँड बघितला म्हणजे लगेच कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं नाही, दोघांमधला डिफरन्स अगोदर बघायचा. हे दोन क्लॉजेसला जोडणारं अँड आहे का फक्त वर्बला जोडणारं अँड आहे. ओके, नाव नेक्स्ट आहे ते म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आता कॉम्प्लेक्स सेंटेन्स खूप सोपं आहे. जेव्हा कधी तुम्हाला सेंटेन्समध्ये क्लॉजेस दिसतील त्यावेळेस समजून जायचं ते सेंटेन्स कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. आता जर तुम्हाला क्लॉजेस म्हणजे काय माहीत नसेल तर ऑलरेडी क्लॉजेसचा एक व्हिडिओ मी या ग्रुपवरती या चॅनेलवरती टाकलेला आहे, तो तुम्ही बघा आणि तो बघितल्यानंतर तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स इझिली समजेल. ओके, आता आपण काय करणार आहे, आता आपण बोर्डचे क्वेश्चन्स, बोर्डमध्ये काय काय टाईपचे क्वेश्चन या टॉपिकवर आलेले ते आपण 1 बाय 1 सॉल्व करूया. ओके, नाव फर्स्ट क्वेश्चन 2019मध्ये एक क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, तो म्हणजे इट हॅज सोल्ड millions of copies worldwide and been translated into more than 40 languages. आणि क्वेश्चन असं सांगितलं आहे की चेंज इट इंटू सिम्पल सेंटेन्स. आता आपल्याला सिम्पल सेंटेन्समध्ये याला कन्वर्ट करायचं आहे. हा सेंटेन्स बघायला गेलं तर अँड आहे, याचा अर्थ हे वाला जे सेंटेन्स आहे हे कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि याला आपल्याला सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करताना आपण ऑलरेडी दोन गोष्टी बघितल्या होत्या, एकच वर्ब पाहिजे आणि अजून एक गोष्ट असं ती बघितली होती की याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह फ्रेज असतं आणि पार्टिसिपल फ्रेज असतं. तर अशा वेळी ज्यावेळेस सिम्पल सेंटेन्समध्ये करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला एक सिम्पल ट्रिक वापरायचं, ते म्हणजे काय, तुम्हाला पार्टिसिपल फ्रेज किंवा इन्फिनिटिव्ह फ्रेज वापरायचं आहे. आता या केसमध्ये मी काय करतो, आपण एक पार्टिसिपल फ्रेज म्हणजेच वर्बचा ING वाला फॉर्म जो फ्रेज आहे तो आपण वापरूया. बघा अँड नंतर इथं बीन दिलं आहे, बीनचं पार्टिसिपल फॉर्म काय होतं, बिंग. तर मी याला असं लिहू शकतो, बिंग ट्रान्सलेटेड इंटू मोर दॅन 40 लँग्वेजेस. ओके, बिंग ट्रान्सलेटेड इंटू मोर दॅन 40 लँग्वेजेस. इट, आता राहिलेला पार्ट, हा पार्ट तर आपण यूज केला, याच्यामध्ये काय द्यायचं, कॉमा, आणि हा राहिलेला पार्ट लिहायचा. आता ह्या राहिलेल्या पार्टमध्ये आपण थोडेसे चेंजेस करणार आहे. इट सोल्ड मिलियन्स ऑफ कॉपीज वर्ल्ड वाईड म्हणू शकतो किंवा दे सोल्ड मिलियन्स ऑफ कॉपीज वर्ल्ड वाईड म्हणू शकतो. तर आपण दोघांपैकी काही म्हणा, इट सोल्ड मिलियन्स ऑफ कॉपीज वर्ल्ड वाईड. ओके, सिम्पली समजलं तुम्हाला. या दोन सेंटेन्स आपल्याला अँड तर काढायचं होता पण हे सेंटेन्स पण जोडायचे होते, त्यासाठी आपण काय वापरलं, इथं आपण पार्टिसिपल फॉर्म वापरलं. आता हे ज्यावेळेस आपण पार्टिसिपल फॉर्म वापरतो ना, ज्यावेळेस पार्टिसिपल फ्रेज आपण याच्यामध्ये वापरतो त्यावेळेस हे जे पूर्ण पार्ट आहे ना, बिंग ट्रान्सलेटेड इंटू मोर दॅन 40 लँग्वेजेस, हा काय बनून जातो, हा एक ॲडजेक्टिव्ह बनून जातो. ठीक आहे, हा काय बनतो, हा काय बनतो, हा पूर्ण पार्ट जो आहे ना हा ॲडजेक्टिव्ह बनून जातो. कारण आपल्याला सिम्पल सेंटेन्समध्ये माहिती आहे, सिम्पल सेंटेन्समध्ये एक सब्जेक्ट आणि एक वर्ब असते, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे काय करतो आपण, ह्या पूर्ण पार्टला ना ॲडजेक्टिव्ह बनवून टाकतो, जेणेकरून हे सेंटेन्स आता कशाचं बनेल, हे सेंटेन्स आता बनेल सिम्पल सेंटेन्सचं. ठीक आहे, सिम्पली कळलं तुम्हाला काय ट्रिक वापरायचं आहे सिम्पल सेंटेन्स बनवताना, त्याचं पार्टिसिपल करायचं आणि जेणेकरून ते कन्वर्ट होईल कशामध्ये, सिम्पल प्रेझेंटमध्ये. ठीक आहे, 2019 नंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, तो म्हणजे 2020चा क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन खूप सिम्पल विचारलं आहे तुम्हाला. क्वेश्चन असा विचारला आहे, स्टेट वेदर द स्टेटमेंट इज सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स. कुठले, इट वॉज अ फर्स्ट प्लेड इन द शहाज चेंबर्स अँड वॉज प्लेड बाय अ नाय. तर सिम्पल याच्यामध्ये आपल्याला काय शोधा, बघा कॉम्प्लेक्स केव्हा असतो, ज्यावेळेस त्याच्यामध्ये कुठला तरी क्लॉज असेल. तर याच्यामध्ये आपल्याला क्लॉजसाठी आपण ऑलरेडी बघितले रिलेटिव्ह प्रोनाउन असतं, तर ते आपण मला इथं कुठेतरी दिसत नाही आहे. कंपाऊंड सेंटेन्स असेल तर अँड किंवा दोन सेंटेन्सला जोडणारे वर्ड असतात, तर इथं मला अँड दिसतो, याचा अर्थ हे वाला जे सेंटेन्स आहे
इथं प्रत्येकाचं याला प्रत्येकाला एक सब्जेक्ट आणि वर्ब आहे, त्यामुळे हे अँड जे आहे हे काय दाखवतं, तर इथं कंपाऊंड सेंटेन्स दाखवतं. म्हणजे हे वालं जे सेंटेन्स आहे हे कोणाचं असेल, तर हे वालं सेंटेन्स असेल कंपाऊंड सेंटेन्सचं. ओके, सिम्पल आहे. जस्ट तुम्ही अँड शोधला आणि ते त्याच तुम्ही इझिली त्याचं 1-2 ते 3 सेकंदामध्ये आन्सर काढलं, ते म्हणजे याचा कुठलं सेंटेन्स असेल, तर कंपाऊंड सेंटेन्स असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दे गिव्ह बर्थ टू चिल्ड्रन हू आर हँडिकॅप. 2022मध्ये क्वेश्चन आला आणि तुम्हाला काय विचारले, मेक इट इंटू सिम्पल सेंटेन्स. आता सिम्पल सेंटेन्स बनवायचं आहे. दे गिव्ह बर्थ टू द चिल्ड्रन हू आर हँडिकॅप. आता तुम्हाला हू दिसतोय, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे याचाच अर्थ हे दिलेलं जे पण सेंटेन्स आहे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. बरोबर आहे, कारण कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्येच क्लॉज असतो आणि क्लॉज आपल्याला माहिती आहे रिलेटिव्ह प्रोनाउनला लागून आलेला जो पण पार्ट आहे त्याला आपण सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो. हे ऑलरेडी आपण झालेलं आहे. हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपल्याला सिम्पल सेंटेन्स बनवायचं आहे, म्हणजेच मला हा हूला कट करायला लागेल, हूला काढायला लागेल. आता समजा हूला जर काढलं तर मला माहिती आहे हा हँडिकॅपला मला इकडे कुठेतरी प्लेस करायला लागेल, तर कुठे प्लेस करणार. सो बघा सेंटेन्समध्ये दे, आता हँडिकॅपला मी कुठे प्लेस करू, कोणानंतर प्लेस करू जेणेकरून एक मिनिंगफुल सेंटेन्स बनेल. सो दे गिव्ह बर्थ टू हँडिकॅप चिल्ड्रन. ओके, सो दे गिव्ह बर्थ टू द हँडिकॅप चिल्ड्रन. आता हे असं ज्यावेळेस आपण सेंटेन्स म्हणतो त्यावेळेस आपण जास्त एम्फॅसिस करतोय कोणावर, गिव्ह बर्थवरती. म्हणजे या सेम सेंटेन्सला जर तुम्हाला सिम्पल करायचं असेल तर तुम्ही असं पण म्हणू शकता, दे हॅव हँडिकॅप चिल्ड्रन. ठीक आहे, समजलं तुम्हाला. हे असं लिहिलं तरी ठीकच आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण याच्यामध्ये सेंटेन्समध्ये आपण जास्त एम्फॅसिस याच्यावर करतो आणि हे जास्त ॲक्युरेट बनता येईल. ठीक आहे, दोन्ही लिहिलं तरी काही हरकत नाही, पण हे जास्त ॲक्युरेट आहे. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघूया. नेक्स्ट सेंटेन्समध्ये तुम्हाला दिसतंय, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स युनेस्को लॉन्च अँड इंटरनॅशनल कॅम्पेन. आयडेंटिफाय वेदर द अबो सेंटेन्स इज सिम्पल, कंपाऊंड ऑर कॉम्प्लेक्स. आता ना हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. की सिम्पल सेंटेन्समध्ये काय असतं, इन्फिनिटिव्ह फ्रेज असतो आणि पार्टिसिपल फ्रेज असतो. आता तुम्हाला ना इथे इन्फिनिटिव्ह फ्रेज दिसतोय का, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट. तर हे काय, हा इन्फिनिटिव्ह फ्रेज आहे. इन्फिनिटिव्ह तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, इन्फिनिटिव्ह स्टार्ट होतो कोणापासून, टू आणि त्याच्यानंतर वर्ब असतं, म्हणजे हा इन्फिनिटिव्ह फ्रेज आहे. म्हणजेच हा सेंटेन्स कोणाचा असेल, तर हा सेंटेन्स असेल सिम्पल सेंटेन्स. ओके, सिम्पल आहे ना. विदिन 2 to 3 सेकंड्स तुम्ही फक्त टू बघितलं आणि ओळखलं की हा सेंटेन्स कोणाचा आहे, सिम्पल सेंटेन्स आहे. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चेंज द गिवन सिम्पल सेंटेन्स इनटू कॉम्प्लेक्स. आता सिम्पल सेंटेन्सचं कॉम्प्लेक्स बनवायचं आहे म्हणजे मला याच्यामध्ये काय करायचं आहे, क्लॉजेस ॲड करावं लागेल. बरोबर ना. आता बघा, ही टुक मी टू अ ग्रामोफोन रूम. विचार करायला याच्यामध्ये आपण क्लॉजेस कसे ॲड करू शकतो, तर आपण असं म्हणू शकतो, ही टुक मी टू. आता ह्या रूमला मी इकडे घेतो, ही टुक मी टू अ रूम. ही टुक मी टू अ रूम विच हॅड अ ग्रामोफोन. ग्रामोफोन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्हाला माहिती असेल. ही टुक मी टू अ रूम विच हॅड अ ग्रामोफोन. आता बघा विच आला. ओके, म्हणजे क्लॉज आला ना. क्लॉज आला म्हणजे आता या सेंटेन्स आपण कन्वर्जन कशामध्ये केलं, कॉम्प्लेक्स केलं. सिम्पल आहे. कॉम्प्लेक्स लक्षातच ठेवा, कॉम्प्लेक्स म्हणजे क्लॉज आला म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, आता ह्याच्यामध्ये क्लॉज आला म्हणजे आपण याला सिम्पल सेंटेन्सला कन्वर्ट केलं कोणामध्ये, कॉम्प्लेक्समध्ये. नेक्स्ट बघा, he beat the English the year before last at Montargis. I was with him. Join the above sentence by using a subordinating conjunction. आता सबऑर्डिनेट कंजंक्शन म्हणजेच काय, तर इथं आपल्याला काय बनवायचं आहे, सेंटेन्स कॉम्प्लेक्स बनवायचं आहे. ओके, आता दोन टाईपचे कंजंक्शन असतात. एक असतं कॉर्डिनेटिंग कंजंक्शन, आणि एक असतं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. कॉर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे हे सगळे, याला काय म्हणतो, कॉर्डिनेटिंग कंजंक्शन.
आणि क्लॉजेसमध्ये जे यूज केलेले आहेत आपण ते सगळे काय आहेत, सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. ठीक आहे, तर मग आता इथं सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन आपण बघितलं. कुठलं यूज करायचं आहे, तर सेंटेन्स वाचा. ही बीट द इंग्लिश द इयर बिफोर लास्ट ॲट मोंटार्जिस, आय वॉज विथ हिम. आता एक कॉम्प्लेक्स बनवायचं असेल तर आपल्याला क्लॉज ॲड करावं लागेल. तर क्लॉज ॲड करूया. ओके, आय वॉज विथ हिम. ओके, आय वॉज विथ हिम मेन क्लॉज आहे. when he beat the English आणि राहिलेलं पार्ट मग लिहायचं, द इयर बिफोर लास्ट ॲट मोंटार्जिस. ओके, आय वॉज विथ हिम वेन. ओके, वेन आला म्हणजे आता आपण याच्यामध्ये काय केलं, सबऑर्डिनेट कंजंक्शन ॲड केलेलं आहे. फाईन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024चा एक क्वेश्चन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारले, इन 1968 द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲट द युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. आयडेंटिफाय वेदर द अबो सेंटेन्स इज सिम्पल, कंपाऊंड और कॉम्प्लेक्स. आता इथं आपल्याला अँड दिसतोय म्हणजे हा लगेच कंपाऊंड सेंटेन्स आहे का, तर नाही. वेट, हा जो अँड आहे याच्यासाठी हा एका सब्जेक्टसाठी आहे. कोणासाठी, युनियनसाठी आहे. म्हणजे दोन वर्बला आणि जोडले, डेव्हलप आणि प्रेझेंटेड. आणि ज्यावेळेस अँड दोन वर्ब्सला कनेक्ट करतो त्यावेळेस तो सेंटेन्स कुठला असतो, सिम्पल सेंटेन्स असतो. म्हणून जरी इथे अँड असेल तरी याला आपण कंपाऊंड सेंटेन्स म्हणू शकत नाही. हा कुठला सेंटेन्स आहे, सिम्पल सेंटेन्स आहे, कारण हा अँड दोन क्लॉजेसला कनेक्ट करत नाही आहे, तर फक्त दोन वर्बला कनेक्ट करतो ज्यांचा सब्जेक्ट सेम आहे. ठीक आहे, सिम्पल आहे, कळते तुम्हाला हे सगळं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा 2025चा लास्ट क्वेश्चन आहे. 2025मध्ये विचारलं आहे, आय मेड a few mistakes but learned a lot about motivation. Okay, I made a few mistakes but learned a lot about motivation. Choose the correct complex sentence from the given option below. आता तुम्हाला ऑलरेडी ऑप्शन्स दिलेले आहेत आणि तुम्हाला काय विचारले, कॉम्प्लेक्स सेंटेन्स शोधा. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे काय, क्लॉज शोधायचा आहे. आता ना हा पहिला ऑप्शन बघा, दुसरा बघा, तिसरा बघा आणि चौथा बघा. या सगळ्यांमध्ये ना चौथ्या ऑप्शनमध्ये क्लॉज आहे, ना तिसऱ्यामध्ये क्लॉज आहे, ना पहिल्यामध्ये क्लॉज दिसते. दुसऱ्यामध्ये बघा, आपण ऑलरेडी क्लॉजेस केले, त्याच्यामध्ये ॲडोब क्लॉज केलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हे काही वर्ड्स आहेत, काही रिलेटिव्ह प्रोनाउन, त्यांना बघितलं आपल्याला कळतं की ते क्लॉजेस आहेत. म्हणजे याच्यामध्ये फक्त सेकंड ऑप्शन असं आहे ज्याच्यामध्ये दिलेला आहे आणि ॲक्ट ॲज हा क्लॉजला जोडण्यासाठी रिलेटिव्ह प्रोनाउनचं काम करतो. म्हणून सेंटेन्स सेकंड हा याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. आय होप खूप डिफिकल्ट वाटणारं सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स मी एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. एक सिम्पल ट्रिक्स दिलेल्या आहे. तुम्ही जर तुम्हाला ट्रिक्स कळाली तर तुम्ही विदिन 4 to 5 seconds इझिली आन्सर्स मार्क करू शकता. ठीक आहे, हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, हा टॉपिक तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा टॉपिक व्यवस्थित समजेल. थँक्यू.